तो आपको विजय स्तंभ पे आके कैसा लग रहा है? अरे इंटरव्यू चाललाय तुझा, बोल। गाइज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल शॅकीज लाईफ मध्ये। तर मित्रांनो, आम्ही आज चाललेलो आहे भीमा कोरेगावला विजय स्तंभाला सलामी द्यायला। कोणाला मारायचंय? कोणाला मारायचंय? दांडूगान कोणाला मारायचंय? हा आमचा दादा, हा माझा भाचा। अरे बाबा, पाहुण्या सगळ्यात आधी पाहुण्यांचे इंट्रोडक्शन करून देऊ। पाहुणे म्हणजे हे दे पहिलं, दुसरं कोणाचं नाही दिलं तरी चाललं। चला आम्ही दाखवतो आता तुम्हाला विजय स्तंभ। डोंबिवलीतनं निघतोय आम्ही डायरेक्ट भीमा कोरेगावला। झेंडा लावायची तयारी चालू आहे। तर मित्रांनो, आम्ही निघालो इकडून चालत चालत आता विजय स्तंभाकडे। अच्छा, तनु तिकडे काहीतरी खायला चाललोय घेऊन खायला। बघा तुम्ही, चाललोय घेऊन खायला। बायकापर्यंत विचार करावा लागतो बाहेर आल्यावर, नाही तर बायको जगू देत नसते। हे आमचं दादाचं मत आहे आणि त्याचं सगळ्या नवऱ्यांचं पण मत आहे। समाजाचं मत मानतोय मी, सगळ्या समाजाचं मत मानतोय। तो आपको विजय स्तंभ पे आके कैसा लग रहा है? अरे इंटरव्यू चाललाय तुझा, बोल। आमचं काय होईल?
अरे तुझं मनोगत सांग. नाही नाही अगला बोलेगा तभी तो अगला बोलेंगे. मनाला काय बरं पकड रे. कैसा लग रहा भाई लोग? अच्छा दिख रहा हो ना? हे पकड रे. आता बसणार आहे सगळेजण गाडीमध्ये आणि आम्ही निघालोय आता घरी जायला रिटर्न. तर आधी मॅन्युअल राईट सांगितलं नव्हता. चल 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 चल. ये देखो गाइस, ये ऐसे रास्ते में मिलते ही रहते हैं. बाल सेट कर पनवेल पासून 20-25 किलोमीटर पहिले. किती किलोमीटर पहिले? हा तेवढ्या अंतरावर बाथरूम आहे. मुतायचं काही टेन्शन घेऊ नका. अरे ब्लॉग आहे बाबा. ब्लॉग मध्ये असं काही सांगत असतात का? आपण बाहेर जातो फिरायला तर याच्यासाठीच जातो ना की आपलं